नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्ही म्हणणार प्रत्येक व्हिडिओ तुमचा महत्त्वाचा असतो कसा? डेफिनेटली महत्त्वाचा असतो बाळांनो. ठीक आहे, खूप रिसर्च करून सगळ्या गोष्टी तुमच्या समोर ठेवल्या जातात. ठीक आहे, आज आपण बघणार आहोत पासिंग पर्सेंटाईल बद्दल. ठीक आहे, की तुमच्या कॅटेगरी नुसार तुम्हाला प्रत्येक कॉलेजमध्ये जाण्यासाठी किती पर्सेंटाईल ॲज अ पासिंग पर्सेंटाईल लागतील त्याविषयी आज आपल्याला बोलायचंय. फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू आणि बाळांनो चॅनलला सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन येऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. पूर्ण कॅप राऊंडची काउन्सिलिंग मी तुमची करून देईल. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर रेणुका शिंदे होती, जिला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओ मधून 1 लाख सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. बाळांनो, आतापर्यंत सीईटीच्या जेवढ्या पण शिफ्ट झाल्या सगळे पेपर आपण ऑलरेडी व्हॉट्सअप ग्रुपला टाकलेले आहेत. जे विद्यार्थी लेट जॉईन झाले किंवा आता लेट जॉईन होतील त्यांच्यासाठी परत मी अपलोड करणार आहे, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा. बघूया पासिंग पर्सेंटाईल बेसिकली काय असतं बाळांनो. पहिले तुम्हाला कॉन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. मिनिमम पर्सेंटाईल टू गेट ऍडमिशन इन दॅट पर्टिक्युलर कॉलेज. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल एक सीओईपी कॉलेज आहे, है ना. सीओईपी कॉलेजचं कम्प्युटर सायन्स एक ब्रांच आहे, मेकॅनिकल एक ब्रांच आहे, तुमचं सिव्हिल एक ब्रांच. ठीक आहे, 3 ब्रांचेस आहेत, है ना. आता सीओईपीच्या कम्प्युटर सायन्समध्ये जाण्यासाठी तुम्हाला कमीत कमी शेवटचं लास्ट पर्सेंटेज किती लागेल त्याला म्हणतो आपण पासिंग पर्सेंटाईल. जे लास्ट पर्सेंटाईल असतं ना बाळांनो, ज्यामुळे लास्ट इयरला विद्यार्थ्याला ऍडमिशन भेटलं होतं त्याला बेसिकली आपण पासिंग पर्सेंटाईल म्हणतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल सीओईपी सीएचं 98 पासिंग पर्सेंटाईल आहे. म्हणजे काय रे बाळांनो, फॉर एक्झाम्पल म्हणतोय, 98 नाही आहे. ठीक आहे, म्हणजे काय रे बाळांनो, 98 ही शेवटची पर्सेंटाईल होती. ज्या पर्सेंटाईलला शेवटच्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन झालं. 98च्या खाली 97.99 ज्याचं होतं त्याचं सुद्धा नाही झालं, है ना. म्हणजे 98 काय होतं? पासिंग पर्सेंटाईल होतं. गोष्ट समजली सोप्या भाषेत, है ना. आता तुम्हाला एक सिनॅरिओ सांगतोय बाळांनो. महाराष्ट्रात 300 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि 400 पेक्षा जास्त फार्मसी कॉलेजेस आहेत. ठीक आहे, आता इंजिनिअरिंग आणि फार्मसीचं वेगवेगळं नाही सांगते. फार्मसीचे विद्यार्थी थोडाफार अंदाजा लावून घ्या. ठीक आहे, आता 300 पूर्ण इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. 300 मध्ये टॉप 10% कॉलेजेस असतात ना बाळांनो, त्यांना आपण टॉप कॉलेजच्या कॅटेगरीमध्ये टाकतो. ठीक आहे, म्हणजे ते 30 कॉलेजेस झाले बाळांनो, जे महाराष्ट्राचे टॉप 10% मध्ये असतात. त्या कॉलेजेसमध्ये तुम्ही गेल्यानंतर आरामात तुमचं पॅकेज बाळांनो कमीत कमी 10 लाख रुपये तुम्हाला कमीत कमी म्हणतो मी 10 LPA कमीत कमी ऍटलीस्ट लागेल तुम्हाला पॅकेज. ठीक आहे, 10 लाखाची नोकरी तुमची आरामात लागेल तिथं. थोडाफार बी अभ्यास केला तरी, अभ्यासच केला नाही तर 10 लाखाची पण नाही लागणार. ठीक आहे, चाहे तुम्ही सीओईपीला गेले तरी तुमचं नाही लागणार. ठीक आहे, त्यानंतर असतात बाळांनो मीडियम कॉलेजेस. असे 50 आहेत बाळांनो महाराष्ट्रामध्ये. मीडियम लेवल 1. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही 7 ते 8 लाख रुपये तुम्ही ऍव्हरेज पॅकेज कन्सिडर करू शकता. ठीक आहे, त्यानंतर असतात बाळांनो मीडियम टू लेवल कॉलेजेस, जिथं तुम्ही 6 लाखाचं पॅकेज कन्सिडर करू शकतात. अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये 80 कॉलेजेस आहेत, है ना. त्यानंतर आहे बिलो मीडियम लेवल कॉलेजेस. ठीक आहे, जे सगळ्यात जास्त आहेत बाळांनो 100 कॉलेजेस, तिथं 4 LPAचं पॅकेज तुम्हाला लागतं. म्हणजे 25-30 हजारची नोकरी तुम्ही करतात. आणि त्यानंतर बिलो लो लेवल कॉलेजेस 40 आहेत बाळांनो, तिथं तुमचं अजिबात ऍडमिशन घेऊ नका तिथं. ठीक आहे, जिथं तुम्हाला पॅकेजेस लागत नाही. ठीक आहे, तर ही कॉलेज कॅटेगरी तुम्हाला समजली. ठीक आहे, आता आपल्याला जायचं कुठे? कमीत कमी आपल्याला या कॉलेजेसमध्ये जायचंय. या कॉलेजेसमध्ये सुद्धा एकदम वर्स्ट सिच्युएशनला जायचंय बाळांनो. या कॉलेजेसमध्ये तर कधीच जायचंच नाहीये. ठीक आहे, मग या कॉलेजेसची पासिंग पर्सेंटाईल किती असेल त्याच्याविषयी आपण बोलूया. ठीक आहे, आता पासिंग पर्सेंटाईल तुमची कॅटेगरीनुसार निघेल बाळांनो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल टॉप लेवल कॉलेजेस, मीडियम लेवल कॉलेजेस, मीडियम टू, बिलो मीडियम, लो लेवल. त्यांच्यामध्ये ओपनचं किती लागेल तुम्हाला, ओबीसीला किती लागेल, एससीला किती लागेल, एसटीला किती लागेल, अशा पद्धतीने आपल्याला बघायचंय. ठीक आहे, तर आता ओपन कॅटेगरी आहे. ओपन कॅटेगरीवाल्यांना टॉप लेवल कॉलेजमध्ये किती लागेल, मीडियम लेवल कॉलेजमध्ये किती लागेल, अशा पद्धतीने आपल्याला बघायचं. चला, आधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, तुम्ही अटेम्प्ट 1चे सगळे फीडबॅक बघा. 90% क्वेश्चन बाळांनो ऍज इट इज सेम टू सेम क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून आलेले आहेत. तुम्ही सगळे फीडबॅक वाचा एकदा. ठीक आहे, हे सगळे फीडबॅक मी तुम्हाला दाखवतोय. एक दुसरा झाला, सेम टू सेम क्वेश्चन आले होते. एव्हरी सेकंड क्वेश्चन वॉज फ्रॉम क्रॅश कोर्स मॉक टेस्ट. हे पॅरेंटचे तुम्ही स्क्रीनशॉट बघू शकतात. सगळे स्क्रीनशॉट व्यवस्थित वाचा, पॉज करून वाचा. ठीक आहे, 90% क्वेश्चन सेम टू सेम क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून आले बाळांनो अटेम्प्ट 1 मध्ये, पीसीएमच्या आणि पीसीबीच्या सुद्धा. अटेम्प्ट 2 ला पण येणार या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. का रे बाळांनो, तिथून प्रश्न काय येतात? असं आहे का बोर्ड मला सीईटी मला प्रश्न सांगून देते? नाही. सीईटी ज्या सोर्सेस मधून प्रश्न उचलते बाळांनो, सगळ्या सोर्सेसचे प्रश्न आपण ऑलरेडी टाकले. जसं की तुमचं PYQ झालं, तुमचं अदर सीईटीचे क्वेश्चन झाले, कर्नाटका सीईटी, WBJE, तुमचं गुजरात सीईटी, सगळ्या सीईटीचे क्वेश्चन्स आपण टाकलेले. जेईई मेनचे इझी क्वेश्चन झाले, बोर्डाचे इझी क्वेश्चन झाले, सगळे क्वेश्चन्स आपण इथं टाकलेले बाळांनो. म्हणून मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन येतात. आणि ह्याच वर्षाचं नाही बाळांनो, तुम्ही लास्ट इयरला 150 प्रश्न आले होते आणि दरवर्षी 150च येतात पीसीएम. त्यामध्ये 92 क्वेश्चन ऍज इट इज विदाउट व्हॅल्यू चेंज आलेले होते बाळांनो. ठीक आहे, 58 क्वेश्चन व्हॅल्यू थोड्याफार चेंज होत आहे. म्हणजे 90%
90% पेपर लास्ट इयरला सुद्धा सेम टू सेम आलेला होता बाळांनो, या वर्षी सुद्धा आला. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट चेक करू शकता. सगळ्यात जास्त विद्यार्थी सीयूपी, विजिटिया, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केसोमॅटिक, सांगता तुम्हाला एसपीआयटी अशा टॉप इंजिनिअरिंग आणि फार्मसी कॉलेजेसमध्ये गेले. तुम्ही पण जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. चला आता आपण पासिंग पर्सेंटाईल वरती जाऊया बाळांनो. ठीक आहे, ठीक आहे. आता जर तुम्हाला टॉप लेवल कॉलेजेसमध्ये जायचंय बाळांनो, ठीक आहे, जर तुम्हाला टॉप लेवल कॉलेजेसमध्ये जायचं आहे, जर तुमची कॅटेगरी ओपन आहे बाळांनो, त्या जागेवर तुम्हाला लागतील बाळांनो 97% कमीत कमी. ठीक आहे, टॉप 10% कॉलेजमध्ये जाण्यासाठी बाळांनो, है ना. टॉप कॉलेजेस म्हणजे टॉप 30 कॉलेजेस. ठीक आहे, 300 मध्ये जर टॉप 30 मध्ये जायचंय तर कमीत कमी 97% पासिंग पर्सेंटाईल असेल बाळांनो. त्याच जागेवर ओबीसीचं असेल बाळांनो 92 पासिंग पर्सेंटाईल. SC STचं या ठिकाणी असेल बाळांनो कमीत कमी 85% तुम्हाला आणावे लागतील. NT साठी इथं पासिंग पर्सेंटाईल असेल बाळांनो 88% आणि SCBC किंवा EWS साठी पण अराउंड 93च्या आसपास तुमचं पासिंग पर्सेंटाईल असेल बाळांनो. ठीक आहे, आता हे झालं तुमचं टॉप लेवल कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी बाळांनो. जर तुम्ही 300 मध्ये पहिल्या 30 कॉलेजेसमध्ये जातात तर तुमचं हे पासिंग पर्सेंटाईल असेल, जिथं तुम्हाला कमीत कमी 10 लाखाचं ॲव्हरेज पॅकेज तुम्हाला लागेल बाळांनो, है ना. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, है ना. आता इथं सीओपी, विजिटिया, वालचंद, पीएचडी, व्हीआयटी, केसोमॅटिक याची या गोष्टी करत, या कॉलेजेसबद्दल तर बोलतोच आहे बाळांनो, कारण हे 30 मध्ये पण हे टॉप 10 मध्ये येतात, है ना. इथं ऑलरेडी प्रत्येक कॅटेगरीला 97, 98, 99% लागतात, पण त्याखाली सुद्धा 20 कॉलेजेस आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा बोललं गेलं पाहिजे, म्हणून मी इथं 97 लिहिलेलं आहे, म्हणून 88 लिहिलेलं आहे. नाही तर तुम्हाला 88 मध्ये सीओपी, विजिटिया, वालचंद, पीएचडी नाही भेटणार, कारण हे टॉपेस्ट आहेत बाळांनो. टॉप 30 मध्ये पण टॉप 10 मध्ये येत, ते नाही भेटणार, है ना. मी टॉप 30ची गोष्ट करतोय. ठीक आहे, टॉप कॉलेजेस बद्दल समजलं. आणि या कॉलेजेसमध्ये तुम्ही जाणार बाळांनो, क्रॅश कोर्स मॉक टेस्ट इनफ आहे तुम्हाला या कॉलेजेसमध्ये पोहोचवण्यासाठी बाळांनो, है ना. त्यानंतर M1 लेवल कॉलेजेस बाळांनो, मीडियम लेवल कॉलेजेस 1 लेवल त्यांची. ठीक आहे, जिथं तुमची टॉप 50 कॉलेजेस येतात, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, त्या कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी बाळांनो ओपन कॅटेगरीला कमीत कमी 93 पासिंग पर्सेंटाईल असेल तुमचं. ओबीसी कॅटेगरीला कमीत कमी 88 पासिंग पर्सेंटाईल असेल. SC ST ला तुम्हाला कमीत कमी 78 पासिंग पर्सेंटाईल असेल बाळांनो. NT ला तुम्हाला कमीत कमी बाळांनो इथं 81 पासिंग पर्सेंटाईल असेल आणि SCBC ला कमीत कमी तुम्हाला 89 पासिंग पर्सेंटाईल असेल बाळांनो. ठीक आहे, अशा पद्धतीचं तुमचं ही M1 कॉलेजेसला पासिंग पर्सेंटाईल असेल. आता M2 याच्याहून खालचे कॉलेजेस, जिथं ॲव्हरेज पॅकेज तुमचं 6 LPAच्या आसपास लागेल बाळांनो, त्या कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी कमीत कमी ओपन कॅटेगरीला 85 पर्सेंटाईल लागतील बाळांनो. ओबीसी कॅटेगरीला 77 पर्सेंटाईल लागतील. SC ST ला 60 पर्सेंटाईल लागतील. NT ला इथं बाळांनो तुम्हाला 70 पर्सेंटाईल लागतील आणि इथं तुम्हाला 78-79 पर्सेंटाईल लागतील बाळांनो SCBC किंवा EWS ला. आता इथंपर्यंतच बाळांनो, याच्या खाली कॉलेजेसमध्ये तुम्हाला जायचं नाहीये, है ना. अदरवाईज मग तुम्ही काय कोणत्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये घेऊ शकतात, पण याच्या खाली कॉलेजेसमध्ये जाणं म्हणजे काही हरकत नाही, म्हणजे काही अर्थ नाही बाळांनो. इथं तुम्हाला 4 LPA पर्यंत पॅकेज लागेल बाळांनो. ठीक आहे, बिलो मीडियम लेवल यांचं पण कट ऑफ बघून घेऊ, पासिंग पर्सेंटाईल बघून घेऊया. ठीक आहे, ओपन मध्ये तुम्हाला इथं सुद्धा 70 पर्सेंटाईल लागतील बाळांनो. ठीक आहे, ओपन वाल्यांचं लागतं जास्त पर्सेंटाईल लागतात. ओबीसी वाल्यांना इथं 60 पर्सेंटाईल लागतील. SC ST वाल्यांना 44 पर्सेंटाईल लागतील. NT वाल्यांना 52 पर्सेंटाईल लागतील. SC ST वाल्यांना 60 पर्सेंटाईल लागतील बाळांनो. अशा पद्धतीचं बिलो मीडियम लेवल कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी बाळांनो. आणि त्यानंतर असतात लो लेवल कॉलेजेस, जिथं तुम्हाला अजिबात जायचं नाही, तिथं तुम्हाला प्लेसमेंट भेटतच नाही असं कन्सिडर करा बाळांनो. ठीक आहे, त्या कॉलेजेसमध्ये सुद्धा ऍडमिशनसाठी ओपनला 50 पर्सेंटाईल लागतील बाळांनो. जर तुम्ही स्वतः अभ्यास केला तर तुम्हाला भेटेल प्लेसमेंट. ठीक आहे, ऑफलाईन ऑफ कॅम्पस तुम्ही जाऊ शकतात, लिंक्डइनच्या थ्रू तुम्हाला प्लेसमेंट लागू शकतात. ठीक आहे, पण कॉलेज तिथं जास्त पार्टिसिपेट नाही करत नोकरी मिळवण्यासाठी, तिथं फक्त तुम्हाला डिग्री भेटेल. ठीक आहे, ओबीसीला कमीत कमी 42 पर्सेंटाईल, SC ST ला 30 पर्सेंटाईल, NT ला 38 पर्सेंटाईल बाळांनो आणि इथं तुम्हाला 44 पर्सेंटाईलच्या आसपास लागेल, है ना. हे लो लेवल. याच्याहून खाली जर तुम्हाला ऍडमिशन देतंय कोणी तर त्या कॉलेजमध्ये बिलकुल जाऊ नका. ठीक आहे, माझं तर म्हणणं आहे कमीत कमी तुम्ही टॉप लेवल कॉलेज, मीडियम लेवल 1 आणि मॅक्स मीडियम लेवल 2, ठीक आहे, त्याच्या खाली कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेणं काही सेन्स क्रिएट करत नाही बाळांनो. ठीक आहे, आणि मी गॅरंटी देतो टॉप लेवल मीडियम 1 मीडियम 2 मध्ये तुम्ही डेफिनेटली जाणार. क्रॅश कोर्स मॉक टेस्ट तुमच्यासाठी इनफ आहे बाळांनो. जर मी तुम्हाला ओव्हरऑल सेफ रेंज बद्दल बोलू बाळांनो, ओपन मध्ये असणार तर 90 पर्सेंटाईल कमीत कमी आणा बाळांनो. त्याच्या खाली तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणं काही सेन्स क्रिएट करत नाही. ओबीसी असणार तर कमीत कमी 85 आणा, त्याच्या खाली तुम्हाला काहीच सेन्स क्रिएट करत नाही बाळांनो. SC ST असणार तर कमीत कमी 70 पर्सेंटाईल आणा. NT असणार तर कमीत कमी 75 पर्सेंटाईल आणा. याच्या खाली पर्सेंटाईल येणं तुमच्यासाठी जास्त सेन्स क्रिएट करणार नाही. नका घेऊ ऍडमिशन, है ना. प्रायव्हेट कॉलेज आपण बघूया, है ना, पण याच्या खाली ऍडमिशन घेणं जास्त सेन्स क्रिएट नाही करणार. हा, जर तुमची सोयीच्या असेल, तुम्ही खूप चांगला अभ्यास करणार इंजिनिअरिंगमध्ये, तर तुम्ही घेऊ शकता त्याच्या खाली सुद्धा. ठीक आहे, पण कमीत कमी एवढे पर्सेंटाईल घेऊन या बाळांनो. आणि शक्य आहे, क्रॅश कोर्स मॉक टेस्ट इनफ आहे बाळांनो एवढे पर्सेंटाईल आणण्यासाठी. ठीक आहे,
चला, या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. मी परत उद्या रात्री किंवा आज रात्री सगळे पेपर्स टाकून देईल अटेम्प्ट 1चे तुमचे. ठीक आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो, जेणेकरून असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.